का? तुला आता भटकायची गरज नाही, मोक्ष मिळालाय तुला. पाताळातला मोक्ष असं समज हवं तर. हाँ रे, मी बोलून ठेवले, तू जा आणि फक्त पार्सल घे. मी फोन ठेवतो. मीरा, तू हो पुढे, मी येतो. रिलॅक्स रिलॅक्स. मी बसलो होतो खाली. इट्स ओके आजी. तुला ही शिक्षा दिली म्हणून तुला माझा राग आला असेल. नाही नाही, राग कसला. आम गुड. आजी, तुला लहानपणापासून ओळखतो. ह्या घरातले सगळे तुला आपलं मानतात. तूही वाग ना तसा. यावेळेस तुला माफ करतोय मी. असला फ्रॉड जर का तू परत केलास तर. नाही नाही, आय स्वेअर परत नाही होणार, असं नाही होणार. आय होप तू तुझ्या शब्दावर ठाम राहशील. तू वर बसू शकतोस. सॉरी and thanks. दादासाहेब, मी आणि वेदाचे बाबा आज बाहेर जातोय. म्हणजे मुंबई आणि ठाण्यातल्या सगळ्याच अनाथ आश्रमाला जाणार होता. इनफॅक्ट सुरुवात आम्ही आपल्याच रामपुरी अनाथालयापासून करतोय. आपल्या इथून? पण का असं असतं तर आपल्याला आधीच कल्पना आली असती ना अथर्व. बाबा, आम्ही कधी त्या अँगलने विचार केलाच नाही ना. सो कदाचित मिस आऊट झालं असेल म्हणून. मला तुझ्याकडून हेच प्लॅनिंग अपेक्षित होतं अथर्व. आपल्या आश्रमातच तुमचा शोध संपणार आहे. तिथून पुढे जायची गरजच पडणार नाही. तुम्ही पोचा, बाकी सगळी सोय झाली आहे. बाबा, आज मला ऑफिसला यायला. डोंट वरी, ते मी बघतो अथर्व. माझ्या सुनेची बहीण सापडणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आई, बाबा, येतो. अथर्व, 1-2 मिनिटं थांब. तुम्ही निघालात? हो. अनन्याताई, ते जरा वेदाकडे तुम्ही. डोंट वरी वहिनी, मी आहे तिच्यासाठी. इनफॅक्ट मी असं म्हणत होते की आजपासून वेदाला माझ्याच खोलीत झोपू द्या. ऑर एल्स मी वेदाच्या आधीच्या खोलीत झोपत जाईल. का असं का? काही नाही बाबा, जस्ट प्रायव्हसी. तू वेदाकडे लक्ष दे अनन्या. प्रायव्हसी. ओके. चांगल्या कामासाठी चाललात ना. तुमचं काम नक्की पूर्ण होईल. थँक्यू. येतो.
अनन्या हे जरा आत ठेवून द्या ना. चला मंजिरी, आतापर्यंत सगळी कामं देवाच्या कृपेने चांगली पार पडली. इथूनही पुढे सगळं चांगलंच होईल, हो ना? मी ऑफिसला जाऊन येतो. दादासाहेब, सगळं चांगलं व्हायला लागलंय हा तुमचा भ्रम आहे. लवकरच तुमचा भ्रमनिरास होईल. जशी अंबिका कायमची या घरातून गेली तशीच मी राही जाईल. कुणी आहे का इकडे? मला सांगा ना, मी कुठे आहे? मला जाणून घ्यायचंय. कुठे आहे मी? मला सांगा ना, मला मुक्ती मिळाली आहे की नाही? मी कुठे आहे? हाच मोक्ष आहे का की नाहीये? मला उत्तर हवी आहेत. मी आहे का तिकडे? अथर्व साहेब, हे घ्या तुम्ही सांगितलेल्या सगळ्या फाईल्स. काका या इतके फाईल कशा काय? अथर्व साहेबांनी जे वर्ष सांगितलं ना 2005, त्या वर्षातले सगळे रेकॉर्ड या फाईलमध्ये आहेत. चेक करा. बरं, मी ही फाईल बघते, तुम्ही ती फाईल बघा आणि त्यात राधा नाव असलेला फॉर्म शोधा. हा मिळतोय का फॉर्म तुम्हाला? राधा नावाचा फॉर्म सापडलाय. तुला जपणार